शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची एकमताने निवड। शिंदेंनीच मुख्यमंत्री व्हावं, बैठकीत आमदारांचा सूर, तर त्यावर काम सुरू असल्याचं शिंदेंचं सूचक उत्तर। सत्तावीस किंवा 28 नोव्हेंबरला महायुतीचं सरकार स्थापन होण्याची शक्यता। 26 नोव्हेंबरपर्यंत शपथविधी उरकणं अनिवार्य नसल्याचं घटनातज्ञांचं मत। मुख्यमंत्री पदासाठी अजित पवारांची राष्ट्रवादी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्याची शक्यता। फडणवीसांच्या नावाला विरोध असण्याचं कारण नाही, छगन भुजबळांनी केलं स्पष्ट। मुख्यमंत्री पदासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची देवेंद्र फडणवीसांना पसंती। विधानसभेसाठी फडणवीस आणि संघाने तयार केलेल्या स्ट्रॅटेजीची इनसाइड स्टोरी माझावर। महायुती सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला एबीपी माझाच्या हाती। भाजपला सर्वाधिक 21, शिवसेनेला 12 आणि राष्ट्रवादीला 10 मंत्रिपद मिळण्याची शक्यता। मनसेची मान्यता रद्द होण्याची शक्यता। एकही आमदार नसल्यानं आणि मतांच्या कमी टक्केवारीचा बसू शकतो फटका। विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांची माहिती। पुन्हा लोकांमध्ये जाऊन उभारी घेणार शरद पवारांचा निर्धार। निकाल अपेक्षित नाही, पराभवाचं विश्लेषण करणार असल्याचीही स्पष्टोक्ती। आजपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन। अदानी वक्फ दुरुस्ती विधेयकावरून गदारोळ होण्याची शक्यता। 20 डिसेंबरपर्यंत अधिवेशन चालणार। ऋषभ पंत ठरला आयपीएलच्या इतिहासातला सर्वात महागडा खेळाडू। लखनौ सुपर जायंट्सने पंतसाठी मोजले 27 कोटी। हेडलाइन्स ब्रॉट टू यू एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।